The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्कं वा वहतो पदम् मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा लाभलेला बुद्ध धम्म आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या मिलिंद बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये सुजाता महिला मंडळाच्या वतीने आणि सर्वच आपल्या नगरवासियांच्या सहकार्यातून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीचे औचित्य साधून धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, त्याचप्रमाणे ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो तथा नागपुरातील मिलिंद बुद्ध विहाराशी संबंधित नवनीत नगरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिका तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बोधिसत्व बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण आम्हाला इथे निमंत्रित केलाय
तेव्हा सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो। विशेषत्वाने आपल्या परिसरातील श्रद्धावान धम्म उपासिका शिलाई मेंढे, बरोबर का, यांनी आम्हाला वारंवार फोन करून कार्यक्रमाला धम्मदेसनेसाठी आम्ही यावे याचा आग्रह धरला। त्यामुळे त्यांच्यासह सर्व महिला मंडळाचं, सुजाता महिला मंडळांचं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरांमध्ये स्वागत करावे। गुड। बघा, मानवी जीवन हे मोठं अनमोल आहे। बाबासाहेबांनी याच नागपुरात आपल्याला बुद्धाचा धम्म दिलेला आहे। तुम्ही पुण्यवान आहात की तुम्हाला या नागांच्या नागभूमीमध्ये राहायला मिळते। बाबासाहेबांनी महत्प्रयासाने आपल्या जीवाचं रान करून आपली अपत्य, आपली पत्नी, स्वतःचं आरोग्य त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्यासाठी, आपल्याला हे सोन्याचे दिवस यावेत यासाठी त्यांनी मेहनत केली, परिश्रम घेतले। यदा कदाचित बाबासाहेब झिजले नसते, त्यांनी आपली बुद्धी, त्यांनी आपला पैसा, त्यांनी वेळ जर आपल्यासाठी खर्च केला नसता तर आज तुमच्यासारखी लोक सोन्याने नटलेले दिसले नसते। याची सदैव आपण जाणीव ठेवली पाहिजे। परंतु समाजामध्ये आम्ही पाहतोय सर्वत्र धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणारे, सहकार्य करणारे, भाग घेणारे फार कमी लोक आहेत। बाकी लोक फुकटचं खाणारे आहेत असं मी समजतो। कारण बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं आहे, बाबासाहेबांनी स्कीम दिली आहे, बाबासाहेबांनी स्कॉलरशिप दिली आहे तुमच्या मुलांसाठी। फुकटचं बाबासाहेबांचं खाणारे भरपूर लोक आहेत तिथे, पण बाबासाहेबांच्या इमानाला जागणारे फार कमी लोक आहेत। आणि मी म्हणतो इथे उपस्थित असणाऱ्यांपैकी तुम्ही जे आहात ते निश्चितच बाबासाहेबांच्या इमानाला जागणारे आहात। म्हणून सुद्धा मी तुमचं विशेष अभिनंदन करतो आणि मंगलमैत्री व्यक्त करतो। बघा, बौद्ध धम्म हा महान आहे। हे जयंतीचं पर्व सुरू आहे। संपूर्ण एप्रिल आणि मे पर्यंत भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते। गावखेड्यामध्ये वेगवेगळ्या तारखांना जयंती साजरी केली जाते आणि शहरांमध्ये 14 एप्रिलला जयंती साजरी केली जाते। बाबासाहेबांनी जो बुद्ध दिला आपल्याला, तो बुद्ध धम्म आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे। नाहीतर आपण आपल्याच हाताने तो बाटवला। आता भंतेजी जे म्हणाले मी ते बोलणार नाही, परंतु भंतेजींनी तुमचे कान चांगले टोचलेले आहेत। कारण आम्ही काम करत असताना लोकांकडे पाहतो, तुम्ही मायबाप आहात, लगेच लोक लक्षात येतात बघा की कोण कसे आहे आणि कोण कसे नाही। खरंच जर 68 वर्षानंतर हे सगळ्या गोष्टी आजही लोक पाळत असतील, करत असतील, तर आमच्यासारख्या काम करणाऱ्या लोकांना हृदयामध्ये वेदना होतात। कारण त्या बाबासाहेबांचा संघर्ष, त्या बाबासाहेबांचा त्याग, मी लोकांना नेहमी प्रश्न करतो, तुम्ही कल्पना तर करून पहा की ज्या महामानवाचे 4 लेकरं गेले, तरुणपणामध्ये पत्नी गेली, त्याने स्वतःच्या काळजावर दगड ठेवून आपल्या वाट्याला वाईट दिवस येऊ नये, जे दिवस त्यांच्या राजरत्नाच्या वाट्याला आले, पैशाच्या अभावी राजरत्नाला डॉक्टर पाहत नव्हते, पैशाच्या अभावी रमेशाला हात लावून डॉक्टर तपासू शकत नव्हते, पैशाच्या अभावी इंदूला डॉक्टर हात लावून तपासू शकत नव्हते आणि गंगाधरालाही डॉक्टर तपासत नव्हते। गंगाधराचा, इंदूचा, रमेशाचा, राजरत्नाचा मृत्यू बाबासाहेबांच्या अगदी लहानपणामध्ये, बाल्यवयामध्ये झाला। बाळवत्यामध्ये ते लेकरं होते तेव्हा त्यांचा मृत्यू झाला। जेव्हा राजरत्ना मुलगा बाबासाहेबांचा मरण पावला, मृत्यू पावला, तेव्हा बाबासाहेबांकडे गरिबी होती, खिशात पैसे नव्हते। तेव्हा त्या राजरत्नाला गुंडाळण्यासाठी कापड नव्हतं बाबासाहेबांकडे। तुम्ही जर बाबासाहेबांचं चरित्र वाचलं, बाबासाहेबांचा रायटिंग आणि स्पीचेस ग्रंथसंपदा जर वाचली, तर तुमच्या लक्षात येईल की त्या महामानवाने आपल्या वाट्याला हे सुखाचे दिवस येण्यासाठी किती त्याग केला। मी लोकांना प्रश्न करत असतो, आज कुणाच्या घरी कुणाचे पती, कुणाचे पत्नी, कुणाचा मुलगा, मुलगी किंवा अजून कोणी जर मरण पावलं किंवा कोणी आजारी असतील, तर लोक म्हणतात आमचं विहारात यायला जमणार नाही, आमचं कार्यक्रमात येणं जमणार नाही, आमचं वर्गणी द्यायला जमणार नाही।
आम्हाला तिथे सहकार्य करायला जमणार नाही, आमच्या घरी असं दुःख झालंय तसं दुःख झालंय. मी आपल्या लोकांना प्रश्न करतो, जरा डोळे बंद करून कधीतरी विचार करा, कल्पना करा की 4 लेकरं गेलेला महामानव, महापुरुष, तारुण्यात पत्नी गेलेली, गमावलेला महापुरुष, त्याला किती दुःख असेल. तेही तर ग्रहस्थच होते ना, बरोबर का नाही. एक पुरुष किती थकला असेल, किती झिजला असेल, किती खपला असेल, आतून तो पूर्ण विझला असेल, पण तरी सुद्धा आपल्या दुःखाला बाजूला ठेवून माझ्या वाट्याला, माझ्या पत्नीच्या वाट्याला, माझ्या लेकरांच्या वाट्याला जे दुःख आलाय ते माझ्या समाजाच्या वाट्याला येऊ नये, समाजातल्या लेकरांच्या वाट्याला येऊ नये, त्यासाठी सर्व दुःख बाजूला सारून बाबासाहेब राबले बघा. डायबिटीज त्यांनाही होता, मणक्याचा त्रास त्यांनाही होता, कमरेचा त्रास त्यांनाही होता, डोकेदुखीचा त्रास त्यांनाही होता. हे लेकरांच्या मरण्याचा दुःखाचा त्रास तर वेगळाच होता, पत्नीच्या जाण्याचा त्रास तर वेगळाच होता. शारीरिक आणि मानसिक दुःख असताना देखील महत्प्रयासाने आपल्या लोकांच्या वाट्याला चांगले दिवस यावेत यासाठी बाबासाहेब राबले. अनेक सत्याग्रह केले, अनेक मोर्चे बांधले बाबासाहेबांनी. औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती केली, मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाची निर्मिती केली आणि आपल्या नागपुरात बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा तुम्हाला मला दिली. हे ते नागपूर आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला, गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून त्रिसरणासह पंचशील ग्रहण केलं आणि आपल्या लोकांना 22 प्रतिज्ञा रूपी सुद्धा बुद्ध दिला. सुरुवातीच्या प्रतिज्ञा ईश्वरवादाला विरोध करणाऱ्या आहेत, खंडन करणाऱ्या आहेत, पण नंतरच्या प्रतिज्ञा जर तुम्ही पाहाल तर बौद्ध धम्माचं आचरण करण्यासाठीच्या प्रतिज्ञा आहेत. आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की बाबासाहेबांशी ईमान राखून बाबासाहेबांनी जे जे कोणते आदेश दिले, जे जे कोणते उपदेश दिले, त्या उपदेशाचं आपण तंतोतंत पालन केलं पाहिजे, तरच आपण बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत असा त्याचा अर्थ होईल. अन्यथा आपण जर बाबासाहेबांच्या सांगण्याच्या खिलाफ विरोधात वागत राहिलो तर आपल्याकडून खूप मोठं अकुशल कर्म घडेल आणि त्या अकुशल कर्माचा परिणाम याच जन्मामध्ये आपल्याला भोगावा लागेल. आणि समाज भोगत आहे, काही लोक भोगत आहेत बघा. कोणी मानो अथवा न मानो, पण महामानवाला, महापुरुषाला, बोधिसत्वाला बेमान होणं हे फार महागात पडत असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्हाला कर्मसिद्धांत माहीत असेल नसेल बुद्धांनी शिकवलेला, पण मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की जे कोणी लोक, आपण शाप काय देत नाही बापा, परंतु जे कोणी लोक महापुरुषाच्या विचारांच्या विरोधामध्ये वागतील त्यांना भलेही तेव्हा काही वाटत नसेल, परंतु वेळ आल्यावर मात्र कर्म बिलकुल माफ करणार नाहीत. म्हणून ज्या बाबासाहेबांचं आपण खातो आहे त्या बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे वागणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, याची आपल्या प्रत्येकाला जाणीव असावी. आणि हे यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की बाबासाहेबांनी बुद्ध दिला बघा. ज्या समाजाला मंदिराच्या पायरीवरती चढू दिल्या जात नव्हतं, आजही तुम्ही वर्तमानपत्र वगैरे किंवा टी व्हीवरती न्यूज वगैरे पाहत असाल तर अनेकदा अस्पृश्य समाजातल्या SC कॅटेगरीचा एखादा नवरदेव मंदिरात पाया पडायला गेला म्हणून त्याला चपला बुटांची माळ घातली आहे किंवा त्याला मारझोड केली आहे, अशा घटना घडतात बघा. कितीतरी ठिकाणी अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार केले जातात. बाबासाहेबांनी म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही बौद्ध धम्माचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. 22 प्रतिज्ञांमध्ये शेवटच्या प्रतिज्ञेत काय म्हणाले बाबासाहेब? इतप्पर मी बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. प्रतिज्ञा वाचता का तुम्ही? आपल्या विहारात मी आता वाचत होतो, लावून दिले बघा. रामटेके परिवार कोणीतरी आहे, त्यांनी त्या प्रतिज्ञा दिल्या, त्याच्यामध्ये तुम्ही वाचा तुम्ही कधीतरी. बाबासाहेबांनी शेवटच्या प्रतिज्ञेत काय म्हणाले? सुरुवातीच्या नकारात्मक आहेत, नंतर सकारात्मक प्रतिज्ञा आहेत आणि त्या प्रतिज्ञांमध्ये बाबासाहेब म्हणतात की इतप्पर मी बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेल, कारण बुद्ध धम्मच हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. त्या 22 प्रतिज्ञांमध्ये पंचशील सुद्धा टाकलेला आहे. परंतु खेदाची बाब अशी आहे की आता झालेल्या 14 एप्रिलला आम्ही काही ठिकाणी पाहिलं, दारू पिऊन लोक बाबासाहेबांच्या जयंतीला नाचत होते. माहीत नाही तुमच्याकडे कशी जयंती झाली, नाचायला सगळे येतात, पण बाबासाहेबाला वाचायला म्हटलं की डोळे आंधळे होतात की काय माहीत नाही लोकांची. वाचन करत नाहीत लोक, काही अपवाद वगळता वाचन करत नाहीत. बाबासाहेब वाचले पाहिजे.
बाबासाहेबांचे ग्रंथ संपदा वाचली पाहिजे, बाबासाहेबांनी जे जे काही लिखाण केलं आहे त्याचं वाचन केलं पाहिजे, आपल्या पोरांना ते शिकवलं पाहिजे, वाचण्यासाठी भाग पाडलं पाहिजे, हे मी नेहमी सांगतो आहे. म्हणून बुद्धसुद्धा आपल्याला बाबासाहेबांनी जो दिला तो बुद्ध धम्म आपल्याला आचरणात आणता आला पाहिजे. रोज विहारात येता आलं पाहिजे. रोज नाही रोज जमत असेल तर बाबासाहेब सारनाथच्या शेवटच्या भाषणात आपल्या लोकांना उद्देशून म्हणाले की किमान रविवारी सहकुटुंब तुम्ही बुद्ध विहारात गेले पाहिजे. काय म्हणाले? मुकेत बसले बापा तुम्ही, याचा अर्थ तुम्ही काय विहारात सगळेजण येत नाही, तुम्ही जयंतीलाच येता. कोण कोण येते बरं खरंच विहारात? प्रामाणिकपणे सांगा, खोटं बोललं की मग बिघडते कार्यक्रम. पहा बरं आता आपण बौद्ध आहोत की नाही सगळे. मग बाबासाहेबां आज बघा भंतीजीच्या समोर संकल्प करा की नाही रोज जमत असेल तर हरकत नाही, परंतु किमान रविवारी म्हणजे आठवड्यातून एक दिवस तरी, आणि सहकुटुंब. नाही तर आपल्याकडे आम्ही पाहतो यजबार झालेले आमच्या महिला आणि यजबार झालेले पुरुष रिटायर्ड झालेले तेवढेच येतात विहारात आणि कार्यक्रमांमध्ये. बाकीचे तरुण कुठं जातात ते काय माहीत नाही, पत्ता नाही. 365 दिवसांमधून मला वाटतं एकच दिवस तरुणांसाठी आहे की काय, 14 एप्रिलचा, फक्त डान्स करण्यासाठी, असं कधी कधी वाटते. आणि म्हणून विहारात सहपरिवार आलो पाहिजे. बघा भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये अनेकांना उपदेश दिलेले आहे. तुम्ही बौद्ध साहित्य जर पाहत असाल, वाचत असाल, आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरून तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर अनेक दाखले देत असतो आपण भगवंताच्या काळातले. अनेक असे जोडपे होते, आज अनेक असे कुटुंब होते की जे भगवान बुद्धाला शरण येत होते. भगवान बुद्ध म्हणाले गृहस्थ जीवनही चांगलंच आहे, भिक्खू जीवन तर सर्वोत्तम आहे, निर्वाणाकडे लवकर पोहोचू शकतो, परंतु गृहस्थ जीवनही चांगलंच आहे. फक्त ते प्रामाणिकपणे इमाने इदबारे संयमाने राहून काया वाचा मनावर संयम ठेवून आपल्याला जगता आलं पाहिजे. आपल्या कुटुंबाचं भलं करता आलं पाहिजे आणि इतरांचंही भलं करता आलं पाहिजे. असं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. अगोदर स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे. आपण चांगलं जर बनलो तर आपल्या संपर्कातले लोक किंवा इतर लोक आपल्याकडे पाहून चांगले बनतील. आणि म्हणून भगवान बुद्धांनी बघा गृहस्थ लोकांना उपदेश करताना सांगितलंय. मी थोडंसं भगवंताच्या विषयावरती येतो आहे. भगवान बुद्ध म्हणाले गृहस्थ लोकांना, भगवंताला एकदा विचारलं, भगवान गृहस्थ लोक गृहस्थ राहून कधी सुखी राहू शकतात, कसे सुखी राहू शकतात, यासाठीचा काय उपदेश कराल आपण? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले बघा की गृहस्थ आहात तुम्ही, तुम्हाला प्रपंच आहे, तुम्हाला कुटुंब आहे, तर तुम्हाला धन कमवता आलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. भगवंताला प्रश्न विचारला की भगवान गृहस्थ असताना देखील सुखी केव्हा राहू शकतात, कसे सुखी राहू शकतात, काय अटी आणि शर्ती आहेत? कारण पैशाच्या धनाच्या मागे लागलेले लोक असतात, हे कमवू दे ते कमवू दे. तर भगवंत म्हणाले की हरकत नाही, कमवू द्या. प्रत्येक गृहस्थाला धन संपत्ती कमवता आली पाहिजे. कारण गृहस्थ जे आहे ते रिकामटेकडे नसले पाहिजे, फुकटचं खाणारे कोणी नसले पाहिजे, मेहनत करणारे असले पाहिजे. तर भगवंताचं वचन आहे की भगवान बुद्ध म्हणाले या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला धन कमवता आलं पाहिजे, संपत्ती कमवता आली पाहिजे. परंतु धन संपत्ती कमवत असताना भगवंताने सम्यक आजीविका शिकवलेली आहे. आजीविका माहिती आहे तुम्हाला? सम्यक आजीविका त्याचा पण कुठे बोर्ड लावला असेल, तुम्ही वाचला असेल तर बघा, आपल्या चॅनलवरती आहे. आर्य अष्टांगिक मार्ग आपण शिकवलेला आहे. त्याच्यात पूर्ण एक प्रवचन आहे सम्यक आजीविका म्हणजे काय. धन कमवा म्हणाले भगवान, धन कमवण्याला विरोध नाही केला, श्रीमंत बनण्याला विरोध नाही केला, पैसेवान बनण्याला विरोध नाही केला. पण भगवंतानं एवढंच सांगितलं त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती. भगवान म्हणाले तुम्ही श्रीमंत बनत असताना, तुम्ही धनवान बनत असताना ज्या मार्गाने धन कमवत आहात, ज्या मार्गाने तुम्ही संपत्तीवान बनत आहात, तो मार्ग सम्यक असला पाहिजे. लोकांना छळून, लोकांना त्रास देऊन, लोकांच्या माना मोडून, लोकांना परेशान करून, लोकांना बर्बाद करून, लोकांना डुबवून तुम्ही पैसे कमवता कामा नये. तुम्ही मेहनत केली पाहिजे, कोणत्याही प्रकारची मेहनत करा, परंतु तो सम्यक आजीविकेचा भाग असला पाहिजे. मेहनतीचा सुद्धा, मेहनत करून धन कमवलं पाहिजे. ते धन आपल्याला सुख देऊ शकते. नाही तर लोकांना लुबाडून जे कोणी काही कमवत असेल त्यांना आपल्याच घरातली भाकर त्या पैशाची
की जो पैसा कमवत असताना इतरांच्या सोबत बेईमानी केली आहे, लुटला आहे, लबाडी केली आहे, फसवला आहे, ठकवला आहे, असा पैसा घरात आणून त्याची जर भाकरी बनवली तर ती भाकरी गोड लागू शकत नाही, सुख देऊ शकत नाही, शांत झोप देऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंतानं पहिला एक उपदेश केला गृहस्थांना की धन तर कमवलंच पाहिजे, बिलकुल गरीब राहून मेलं नाही पाहिजे माणसाने. भगवंत म्हणाले गरीब घरी जरी जन्माला आलो आपण तर हरकत नाही, पण गरिबीत जरी जन्माला आलो तरी मरताना आपण गरीब नसलो पाहिजे म्हणाले. गृहस्थाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण फुकटची भाकर खाणारे नसलो पाहिजे, आपण मेहनत करणारे असलो पाहिजे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मेहनत करून आपण स्वतःला धनवान बनवलं पाहिजे. हा एक पॉईंट. दुसरा पॉईंट सांगितला भगवंताने की जी धन दौलत आपण कमवतोय, जी धन दौलत तुम्ही कमावता ती तुम्हाला स्वतःसाठी, परिवारासाठी, समाजासाठी, चांगल्या कामासाठी खर्च पण करता आली पाहिजे. नाही तर आज पाहतोय आम्ही, म्हणजे अगोदरही असं घडत होतं, काही लोक पैसा कमवता 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 कमवत राहतात आणि एक दिवस बटन दबते तो पैसा कामाला येत नाही, मरतात. मग बघा, माहिती तुम्हाला, धन कमवल्यावर त्याचा उपभोगही घेता आला पाहिजे, पण सगळेच लोक उपभोग घेत नाहीत धनाचा. कपाटात ठेवू दे, बँकेत ठेवू दे, इथं ठेवू दे, तिथं ठेवू दे, कुठं कुठं ठेवू दे, जमा करू दे, जमा करून माझ्या 7 पिढ्या जगू दे म्हणते, आणि आपण फाटके कपडे घालते. भगवंताच्या काळातली एक घटना सांगेल तुम्हाला मी, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये घडलेली घटना. भगवंतानं सांगितलं ना की धन कमवलंही पाहिजे आणि धन खर्चही केलं पाहिजे. तर धन खर्च केलं पाहिजे याला धरून भगवंताच्या काळातील एक दाखला आहे. भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते. आपले सर्वाधिक काळ कुठे राहिले भगवान? कुठे राहिले? श्रावस्ती नगरात राहिले भगवान आपले सर्वाधिक काळ. तिथे राहत असताना एकदा दुपारच्या वेळी राजा प्रसेनजीत भगवंताला भेटण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी आला. तो त्या जेतवन विहाराच्या जवळून चालला होता, भगवंताचा उपासक होता, आणि त्याच्या मनात इच्छा झाली की चला भगवंताच्या समोरूनच आपण चाललोय विहाराच्या, तर भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून गेला तो भगवंताकडे, भगवंताला वंदन केलं, आणि भगवंताने त्याला विचारलं महाराज, कारण भगवंताकडे येण्याची वेळ असायची सकाळची किंवा सायंकाळची. आता कधी कुठे जायचं आहे तर आपल्याकडे त्याचं ज्ञान असायला पाहिजे की कधी कुठे जायचं. आता जे लोक असतात, चांगले लोक असतात, ज्यांना जास्त कामं असतात किंवा जे चांगले कामं करत असतात, तर त्यांच्याकडे जाताना सुद्धा आपण कधी फोन केला पाहिजे अगोदर, किंवा विचारपूस केली पाहिजे कोणत्या वेळेत भेटू शकतात. अवेळी कधी कुणाकडे गेलो नाही पाहिजे आपण. माहिती आहे तुम्हाला, असं पण अवेळी कुणाकडे जाता कामा नये. आपल्याला तेवढा कॉमन सेन्स पण असायला पाहिजे. एरवी पण म्हणजे असं जीवन जगताना सुद्धा की कोणाकडे कधी जायचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. भगवंताकडे सुद्धा लोक सकाळी आणि सायंकाळी जायचे, दुपारी लोक जास्त जायचे नाही. तर राजा एक दिवस दुपारी गेला. भगवंताने विचारलं महाराज, असे अवेळी तुम्ही आज कसे काय आलात विहारामध्ये? म्हणजे रागाने बोलले नाही भगवान, जस्ट विचारलं भगवंताने प्रेमाने की अवेळी कसे काय आला दुपारच्या वेळी आज? तर राजाने सांगितलं भगवान, आपण विचारलं म्हणून सांगतो मी, आपल्या नगरातील एक श्रेष्ठी म्हणजे सावकार मरण पावला, त्याला मुलबाळ नव्हतं, तो मृत्युमुखी पडला, आणि मृत्युमुखी पडल्यानंतर आमच्या नियमानुसार, आता त्या काळचा नियम, ज्याला कोणी औलाद नाही, ज्याला कोणी गणगोत नाही, असा व्यक्ती श्रीमंत असेल, त्याच्याकडे धनदौलत असेल, तर त्याची संपूर्ण धनदौलत राजाकडे, राजाच्या खजान्यामध्ये जप्त केल्या जायची. तेव्हाचा तो नियम होता. तर तो भगवंताला सांगत होता, भगवान, तो सावकार मृत्युमुखी पडला, त्याला कोणी वारस नव्हता, म्हणून त्याची धनदौलत जप्त करण्यासाठी, त्याचा हिशोब लावण्यासाठी मी गेलेलो होतो. पण भगवान माफ करा, मी तुम्हाला पुढे सांगेल की मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते आहे, त्याचं कोणतं कर्म असेल हे मला माहिती नाही. भगवान, त्याच्याकडे मी गेलो, प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्याकडे संपत्ती होती, कितीतरी गाड्या सोन्याच्या, चांदीच्या, माणिक मोत्याच्या, हिऱ्याच्या आम्ही तिथून काढलं, त्याचं धन दौलत काढली. परंतु त्याच्याबद्दल जर भगवान मला विचाराल की त्याचं राहणीमान कसं होतं, तो कसा राहत होता, तर भगवान तो 1 नंबरचा कंजूस होता. मी विचारात पडलो की एवढी धन दौलत याच्याकडे होती
तरी सुद्धा एवढा कंजूस कसा? त्याच्याबद्दल भगवान विचाराल तर तो जो वस्त्र वापरत होता, कपडे वापरत होता, अत्यंत जीर्ण कपडे वापरत होता. कितीतरी वर्षांपर्यंत तोच कपडा तो अंगावरती वापरत होता. त्याचा जो रथ होता, त्याला जोडलेला जो घोडा होता, तो घोडा सुद्धा अत्यंत हडकुळा झालेला होता. त्या रथाची चाकं, त्याच्यावरती असलेलं कापड हेही जीर्ण झालं होतं. त्याचा आहार जर तुम्ही मला विचाराल भगवान, तर एक साधी डाळ होती आणि थोडासा भात होता भगवान. म्हणजे स्वतः कमवलेला पैसा होता, पण त्याचा उपभोग घेत नव्हता. विशेष म्हणजे त्याला मूल बाळ वारस कोणी नव्हतं. आणि अशा प्रकारच्या व्यक्तीच्या राहणीमानाबद्दल आणि या स्वभावाबद्दल पाहिलं तर भगवान मला फार वाईट वाटलं. भगवान म्हणाले, असे कंजूस लोक या जगात भरपूर आहेत. कमवतात पण त्याचा उपभोग घेत नाही. जपू ठेवतील पण त्याचा उपभोग घेत नाही. पण नंतर मग कधीतरी वेळ अशी येते की समजा जे कमवून ठेवलंय ना त्याचा उपभोग घेऊ शकतात ना त्याचा वापर करू शकतात. असे कितीतरी लोकांच्या वाट्याला येते बघा. नाहीतर कधी कधी लेकरांसाठी कमवायचे, त्यांच्या लेकरांसाठी कमवायचे म्हणून जपू ठेवतात काही लोक. आणि येऊ नये अशी वेळ कधी कधी काही लोकांच्या वाट्याला वेळ येते. आपलाच मुलगा ज्याच्या जन्मासाठी जन्माच्या वेळी मिठाई वाटप केलेली असते, ज्याच्या जन्माच्या वेळेला साखर वाटप केलेली असते, तोच मुलगा म्हातारपणात ना आईला विचारतो, ना वडिलांना विचारतो, ना बहिणीला विचारतो, ना कुणाला विचारतो. बोलायला तयार राहत नाही. आणि मायबाप बिचारे राबून त्याच्यासाठी कमवतो, याच्यासाठी कमवतो, त्याच्या लेकरासाठी कमवतो. भगवंताने असं नाही सांगितलं की लेकरांना काही देऊ नका. बिलकुल. भगवान बुद्ध म्हणाले, मुलांना द्या, मुलींना द्या, तुमच्यासाठी खर्च करा तुम्ही, परंतु जपू ठेवू नका. भविष्याचा बिलकुल विचार करा. परंतु जी धन दौलत तुम्ही कमवताय त्याचा उपभोग पण घ्या, कारण तुम्ही गृहस्थ आहात. त्याचा उपभोग जर घेतला नाही तर तुम्हीच कमवलेली धन दौलत त्याचे मालक दुसरे बनतात आणि तुम्हाला असं टकमक पाहावं लागते. मग मला दवाखान्यात नेतं का बाळा? नाही म्हणते मम्मी, माझ्याकडे वेळ नाही, म्हणते ड्युटीला जावं लागते. आहे का नाही अशी घटना? आहे. असे प्रकरण भरपूर ठिकाणी आहेत बघा. मी नेहमी सांगतो, फक्त झाकली मूठ आहे. कोणाची उघडी आहे तर कोणाची झाकलेली आहे. कुणाचं 4 भिंतीच्या आत आहे तर कुणाचं दरवाजापर्यंत गेलेलं आहे, तर कुणाचं अंगणात गेलेलं आहे, तर कुणाचं गल्लीत नगरात पसरलेलं आहे. फरक एवढाच आहे, परंतु पळसाला पानं 3च आहे. ही घर की कहाणी आहे. त्याच्यामुळे भगवंतानं 2600 वर्षांपूर्वी आठवण करून दिली बघा की जीवनाचा अर्थ समजून घ्या. भानावर राहून जीवन जगा, बेसावधपणे जीवन जगू नका, भ्रमात राहू नका म्हणाले भगवान बुद्ध. आपण जो विचार करतो तो नेहमी करता योग्यच असेल, चांगलाच असेल असं मानता कामा नये. विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजे. विचारपूर्वक पोराबाळांसोबत राहिलो पाहिजे. कसे वागतोय, कसे बोलतोय, कसे राहतोय याला फार महत्त्व आहे. कधी कधी आपल्या चुकांमुळे पश्चातापाची वेळ येते लोकांवरती बघा. आत्ता काही दिवसांपूर्वीची घटना तुम्हाला सांगेल. 10-15 दिवस झाले असतील त्या घटनेला. मी बातमी वाचली, मला वाटतं बुलढाणा जिल्हा की कुठला तरी जिल्ह्यातली ती घटना आहे. एका 2 मुलाचे मायबाप होते, म्हणजे 2 मुलं होते, शेतकरी. शेतीच्या वाटणीवरून, शेतीची वाटणी समजते ना, शेतीच्या वाटणीवरून त्या एका मुलाने दारू पिऊन, त्याला पटलं नाही आईवडिलांचं वर्तन काय जे असेल ते, म्हणून त्याने आईवरती कुऱ्हाड चालवली. आईला जिवंत एका जागेवरती घरातच मारलं बघा, आणि वडिलांना सुद्धा जिवंत मारलं बघा कुऱ्हाडीनं. म्हणजे पोटच्या गोळ्यानं अशी कोणावर वेळ येऊ नये म्हणून तुम्ही मायबाप आहात. म्हणून तुम्हाला मी नेहमी रिपीट करून सांगत असतो की आपल्या अवलादीला घडवायला शिका. आजचंच प्रवचन आहे बघा, तुम्ही जर कोणी पाहत असाल आपल्या चॅनलला अपलोड केलेलं, की मुलं जन्माला घालणं सोपं आहे, परंतु मुलं घडवणे हे खूप अवघड आहे. माहिती आहे तुम्हाला? जन्माला घालणारा काय लागते? प्राणी पण तर जन्माला घालतात पिल्लांना, त्यांच्या लेकरांना. कोणी अंड्यातून जन्माला घालते, कोणी गर्भवती होते. पिल्लं लेकरं जन्माला घालणं सोपं आहे, पण त्यांना घडवणं फार अवघड आहे. लेकरं घडवता आले पाहिजे, आणि फक्त पैशामुळं लेकरं घडवता येत नाहीत, तर सुसंस्कार द्यावे लागतात. त्यासाठी मी नेहमी सांगतो, मायबाप चांगले पाहिजे असतात. तुम्ही जर मायबाप आहात
तर मायबाप म्हणून तुम्ही चांगले पाहिजे, लेकरं लहान असताना पासून. कारण एकदा गणित बिघडलं, एकदा साप निघून गेला पुढे की मग त्या फरकांडीला मारून काही उपयोग होतो? होईल का काही उपयोग? बघा तुम्ही विचार करा. एकदा झाड मोठं झालं आणि वाकडंच वाढलं, ते समजा तुमच्या दारात तुम्ही झाड लावलाय किंवा शेतीमध्ये झाड लावलाय, बदामाचं किंवा कुठलंही झाड, त्याला लहानपणी रोपटं असताना सपोर्ट दिला नाही सरळ जाण्यासाठी समजा, आणि ते वाढताना मग असं वाकडंच वाढलंय. वाढून झाल्यावर खूप मोठं त्याला फळं पण लागले, एवढं मोठं झालंय, आणि तेव्हा समजा तुमच्या डोक्यात विचार आला की झाड तर वाकडंच वाढलं गड्या, याला सरळ करू दे, म्हणून त्याला तुम्ही काही सपोर्ट म्हणून लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल? तेव्हा ते मोडून जाईल ना. या जीवनाचं असंच आहे लेकरांच्या संदर्भामध्ये. योग्य वेळी जर लेकरांना तुम्ही घडवलं नाही, केवळ ATM सारखं लेकरांना पैसे कमवतील, एवढं पॅकेज मिळेल आणि डॉक्टर होईल आणि इंजिनियर होईल आणि काय काय होईल आणि लय पगाराची नोकरी लागेल, एवढाच केवळ जर विचार केला तर आपल्या हातानं आपल्या पायावर दगड पाडून घेत आहेत आपल्या देशातले कितीतरी मायबाप. मी तुम्हाला दोष देत नाही आहे, परंतु मायबापांनी विचार केला पाहिजे की आपण लेकरांना शिकवत तर आहोत, पण संस्कार देतो आहे का? कारण संस्काराची वेळ जर निघून गेली एकदा, मुलं मोठमोठे झाल्यावर तर बापा आम्ही पाहतो ते आईलाही बोलू देत नाही आणि पप्पालाही बोलू देत नाही, पुन्हा मला सांगू नका म्हणते, मला सर्व समजते म्हणते. लहान लहान लेकरं आजकालचे बघा, ना आईला घाबरतात ना पप्पाला घाबरतात. कितीतरी लोक परेशान असतात बघा. सकाळीचे का आईने सांगितलं फोनवरती बघा, भंतेजी म्हणे माझा मुलगा आहे 10वीला, खूप हुशार आहे म्हणे, परंतु माझ्याशी बोलतच नाही म्हणे. म्हणजे मी त्याला म्हणतो की बा अभ्यास कर बाळा, असं राहा तसं राहा, त्याला शिकवतो चांगलं, तर मी आवडत नाही म्हणे त्याला, आणि पप्पा म्हणते कसंही राहू द्या म्हणते याला, तर पप्पा आवडते म्हणते. भंतीजी आता काय करावं? तुम्ही म्हणता की संस्कार द्या आणि हे असं बिघडते म्हणे. तर मायबापांनी दोघांनी सुद्धा लेकरांना लाडही केला पाहिजे. भगवंतानं असं नाही सांगितलं की लाड करू नका लेकरांचे, लाड केला पाहिजे, पण त्या लाडाची गुणवत्ता असली पाहिजे, त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती असल्या पाहिजे. आजकालचेच मुलं कसे काय बिघडतायत, अगोदरच्या काळातले कसे बिघडत नव्हते जास्त? तुलना बघा ना तुम्ही, कम्पेअर तर करून पहा. अगोदरच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल नव्हता, TV नव्हता किंवा ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, तर लहान लहान लेकरं जरी असतील तर मोठ्या वडीलधाऱ्या लोकांचा मान ठेवायचे, ऐकायचे, घाबरायचे. आता घाबरते? आता घाबरते का कोणी कोणाला? वडीलधाऱ्यांना घाबरतात लेकरं? काही अपवाद वगळता बाप्पा, नाही तर तुम्ही म्हणाल का आम्हाला तुम्ही नाव ठेवता का काय? पण हकीकत अशी आहे की बहुतेक मुलं लेकरं दुसऱ्यांना तर घाबरण्याचं सोडाच हो, अहो स्वतःच्याच माता पित्याला घाबरत नाही तर दुसऱ्याला घाबरण्याचा काय विषय आहे? बघा आजकालचे लेकरं कसे आहे, तुम्ही काही बोलून पाहते, डोळे वाचून पाहते असं तुमच्याकडे. तुम्हाला काय करायचं म्हणते, तुला काय करायचं, जा म्हणते तू तिकडं, असे बोलतात बघा, असे वागतात. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं आहे की धन कमवता पण आलं पाहिजे आणि धन खर्च पण करता आलं पाहिजे. यासाठी मी तुम्हाला सांगतोय की आपल्यासाठी पण खर्च करा. तुम्ही आई आहात, तुम्ही बाबा आहात, बिलकुल लेकरांनाही द्या, पण आपल्यासाठी पण खर्च करा. दान पुण्यासाठी पैसा तुमच्या जवळ ठेवा. तुम्हाला सुख दुःख आहे, कधी कशी परिस्थिती आहे सांगता येत नाही. भगवंताने त्या काळामध्ये गृहस्थांना 4 हिस्से करायला सांगितले संपत्तीचे. माहिती आहे तुम्हाला, ऐकले तुम्ही आपल्या चॅनलवरती? 4 भाग करायला सांगितले संपत्तीचे. ते 4 भाग प्रत्येक गृहस्थ लोकांनी केले पाहिजे. माता पित्याच्या सेवेसाठी 1 भाग बाजूला करून ठेवला पाहिजे. पहिला भाग सांगितला भगवंताने की तुम्ही जे कमवताय तर पहिला भाग तुम्ही माता पित्याच्या सेवेसाठी काढून ठेवा. 4 हिस्से करा. तुम्ही 4 हिस्से केले पाहिजे जे कमवताय त्याचे. पहिला भाग माता पित्याच्या सेवेसाठी काढा म्हणाले भगवान. दुसरा भाग जो आहे मुलं बाळ बायको यांचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही बाजूला काढून ठेवा. मुलांचं बायकोचं संगोपन जे काही तुम्ही करताय तर त्याच्यासाठी लागणारा खर्च दुसऱ्या भागामध्ये काढून ठेवा. तिसऱ्या भागामध्ये भगवंताने सांगितलं जो काही उदरनिर्वाह तुम्ही करता, व्यापार व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्याच्यासाठी 3रा भाग तुम्ही बाजूला काढून ठेवा म्हणाले भगवान. आणि 4था भाग तुम्ही जे कमवताय धन संपत्ती त्यातला 4था भाग दान पुण्यासाठी काढून ठेवा म्हणाले भगवान. माहिती आहे तुम्हाला? हे प्रवचन ऐकले का तुम्ही? 4 भाग करायला सांगितले. भगवंताचं वचन आहे. तुम्हाला मी जे सांगतो आहे ते, ज्या घरामध्ये ज्या लोकांकडून संपत्तीचे असे 4 भाग केल्या जातील
त्यांनाच ती धन दौलत श्रीमंती सुख देऊ शकते. अन्यथा त्या धन दौलतीमुळं कधी कधी काही लोक वाया जातात. नको नको ते कामं करतात पैशाच्या जोरावर. कधी कधी पैसा आला की लोकांचं चालणंही बिघडते आणि बोलणंही बिघडते, बसणंही बिघडते, उठणंही बिघडते आणि सहवासही बिघडते. बघा काहींचा तुम्ही नाही बाप्पा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही, सिरियस झाले तुम्ही. पण असं होते की नाही पहा, कधी कधी तर खिशात नाही दाना आणा आणि बाजीराव म्हणा म्हणते. बिलकुल कंगालच्या कंगाल, काहीच नाही घरामध्ये आणि बिना कामाचं धतिंगिरी करते. मेरे जैसा कोई नाही म्हणते. काय मेरे जैसा कोई नाही? भगवान म्हणाले पैसा सुद्धा पचवता आला पाहिजे, धन संपत्ती पचवता आली पाहिजे. धन संपत्ती आली म्हणजे उड्या मारू नये, हवेत जाऊ नये. कारण जे हवेत जातील ते धपकन पडण्याची भीती असते आणि जे जमिनीवर असतील त्यांना पडण्याची भीती नसते. बघा माहिती आहे तुम्हाला. म्हणून धन संपत्ती आल्यावर तिचा खर्च करावा, त्याचे 4 हिस्से करावे म्हणाले भगवान बुद्ध. परंतु हे 4 हिस्से जर नाही केले तर आपणच कमवलेली धन संपत्ती आपल्याला प्रचंड त्रास देते. म्हणून धन संपत्ती जर आली, ती जर पचवता नाही आली तर बघा लोक अहंकारी बनतात की नाही. असं पाहतात, खाली लोकांना तुच्छ समजतात. एखाद्या नातेवाईकांमधलं कोणीतरी श्रीमंत बनलंय, जर त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झाला तर बाकीच्यांना तुच्छ समजते. समाजामध्ये समजा तुमचं नवनीत नगर आहे, आपले जे लोक आहे आता सगळेच काय मालामाल झालेले नाही आहे, पण जे मालामाल झालेले आहे तर पुण्याई कोणाची आहे? कोणाची? हां, ऐसा मत बोलो की हमारीच है. नाही तर बाप्पा म्हणाल तुम्ही, म्हणाल कसे? बाबासाहेबांची पुण्य. खातो तो घास आणि घेतो तो श्वास कोणामुळे? नहीं का, बाबासाहेबांमुळेच आहे. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, भिकारी बने हैं माला माल, ये है मेरे भीम का कमाल. ऐकता की नाही तुम्ही गाणं? काय म्हटलं त्याच्यामध्ये? ही सच्चाई आहे ना. कारण गुलाम होते ना सर्व, नाही का. पाणी वाडगमाय म्हणायचे, एस्कार वाडगमाय म्हणायचे, लोकांकडे लोक जायचे, भीक मागायचे. भीक मागणाऱ्या लोकांना बाबासाहेबांनी मालामाल बनवलं. सोनं गळ्यात मावत नाही, कानात आहे, हातात आहे, बोटात आहे, पायात आहे, सगळीकडे सोनं चांदी आहे ना लोकांकडे. प्रचंड श्रीमंती आली ना. गावकुसाच्या बाहेरची माणसं आपली बघा तुम्ही, आजही गावाकडे एका साईडला वन साईडला घर आहेत आणि आज तुम्ही शहरात राहताय, बरोबर की नाही. तुमच्या आजूबाजूला सगळ्या जाती धर्माची लोक राहतात ना. तर ही पुण्य ही कोणाची आहे? बाबासाहेबांची आहे. म्हणून तुम्हाला मी ही आठवण करून देतोय की भगवंताने संपत्तीचे 4 भाग करायला सांगितले. तर तुम्हाला जर कौटुंबिक जीवन सुखकर जगायचं आहे, सामाजिक जीवन जर सुखकर जगायचं आहे तर भगवंताने सांगितलं माता पित्याच्या सेवेसाठी संपत्तीतला 1 हिस्सा काढून ठेवा. पत्नी, मुलं, बायको यांचा सुद्धा सांभाळ करायचा आहे. त्यांना सुद्धा पैशाअभावी तुम्ही वादात पाडू नका, भांडण करू नका, त्यांना त्रास देऊ नका. जे काही कमवताय तुम्ही तर त्यातला 1 हिस्सा त्यांच्यासाठी तुम्ही बाजूला काढून ठेवा. 3रा हिस्सा उदर व्यवसाय म्हणजे तुमचा व्यवसाय जो आहे त्याच्यासाठी काढून ठेवा. आणि 4था हिस्सा दान पुण्यासाठी. भगवंतानी ज्या 10 पारमिता सांगितल्या त्याच्यातही 1 पारमिता दान पारमिता सांगितली. आपल्या बाबासाहेबांनी सुद्धा बुद्ध धम्माचा अभ्यास करून काय म्हणाले आपल्याला? कमाईचा 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी तुम्ही दान दिला पाहिजे. म्हणजे 100 रुपयाला 5 रुपये आपण दान दिले पाहिजे ना. आणि आपण वर्गणी देत असेल विहारासाठी, बाबासाहेबांच्या जयंतीसाठी, तर आपण उपकार करतोय का? असा भावही कुणाच्या मनात येता कामा नये. आपण कितीही जरी देत असेल तर ते बाबासाहेबांचं आहे. आणि दुसरी गोष्ट आपलं पुण्यकर्म आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले पुण्यकर्माचंही फळ आहे सुखात मिळते आणि अकुशल कर्माचं पापकर्माचं फळ दुःखात मिळते. म्हणून काय करायचंय हे कुणावर अवलंबून आहे? आपल्यावर स्वतःवर अवलंबून आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून दुसरी गोष्ट समजली तुम्हाला? धन कमवणे पहिली गोष्ट आहे, धन खर्च करणे दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट भगवंताने सांगितली की आपण जीवनामध्ये कर्जबाजारी झालो नाही पाहिजे. लक्षात ठेवा, हे भगवंताचं वचन आहे. काय म्हणाले भगवान? हा, वेळ प्रसंगी उसनवारी केली पाहिजे. कधी कोणता कसा प्रसंग येईल सांगता येत नाही. कधी आपल्याकडे काही नसेल तर कुणाला मागायला हरकत नाही आहे. परंतु मागितल्यानंतर कुणाचं उसनं व्याजानं घेतल्यानंतर त्यांना परतही केलं पाहिजे. जर परत नाही केलं, काही घेतलेलं, तर लोक डायरेक्टली शाप देतात. बघा तुम्ही कधी अनुभवत असाल तर बघा तुम्ही, लेकरांचं वाटोळं हो म्हणतात लोक, म्हणतात की नाही?
सरळ सरळ लेकरा बाळांचं वाटोळ हो म्हणतात, त्यांचा खाना खराब हो, त्यांचं असं हो, त्यांना तसं हो असं म्हणत असतील लोक. ज्या अर्थी आशीर्वाद लागते, मंगल मैत्री लागते, तर हाय पण लागत असते. कुणाचं मन जर दुखवत असेल ना, आपल्यामुळं कुणाचं मन दुखत असेल, कोणी असो, ते कुटुंबातले असो की बाहेरचे असो, आपल्यामुळे कुणाचं मन दुखत असेल, आपल्यामुळे कुणाला त्रास होत असेल, आपल्यामुळे कोणी परेशान होत असेल, आपल्यामुळे कोणी संकटात पडत असेल, आपल्यामुळे कुणाची हानी होत असेल, तर मला सांगा, ज्यांची हानी आपण करतोय, ज्यांचं नुकसान आपण करतोय, ज्यांना परेशान आपण करतोय, त्यांच्या मनातून आशीर्वादाचे भाव निघतील काय? कसे निघतील? कोणी तुमच्यावर रागावलं तर तुम्ही म्हणाल का, हा मंगल हो तुमचं, फार चांगलं रागावले बरं का, उद्या पण रागावा, असं म्हणता का तुम्ही? कोण समजा मारू नये कोणाला, पण समजा असं मारलं तर तुम्ही म्हणता का, वा 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 वा, अहो फारच गोड लागली, इकडनं एक मारा बरं, असं म्हणता का तुम्ही? कोणी म्हणेल का असं? कसं म्हणेल? आणि म्हणून प्रत्येकाच्या मनातून आपण जर कोणाला दुखवलं, तुम्ही सापाजवळ जर गेलात, त्याला जर डिवचलं तर ते फणा काढते. असं विंचवाला डिवचलं तर विंच बरोबर डंख मारते बघा. कुत्र्याला जर दगड उगारला, तुम्ही वानराला माकडाला जर दगड उगारला किंवा मारण्याचा असं ॲक्शन जरी केली, तर लगेच ते असं चवताळून येते बघा, ते पण मारण्याचा प्रयत्न करते. जगाची ही रीत आहे. भगवान बुद्धाने सांगितलं, नाही वेरे न वेरानी सम्मंती ध कुदाचनं अवेरे न च सम्मंती ये सधम्मो सनंतनो. भगवंताचं वचन आहे, वैराने वैर शांत होत नाही, तो कुटुंबातला असो की कुठलाही असो. म्हणून वैर करू नका. कोणी चुकत असेल तर मोठ्या मनाने माफ करा, आणि आपण चुकत असेल तर मोठ्या मनाने चूक कबूल करा, आणि ती चूक पुन्हा पुन्हा करू नका. कोणी असेल, मग ती सासू असेल, सून असेल, सासरा असेल, जावई असेल, पती असेल, पत्नी असेल, मुलं असतील किंवा कोणी असेल, या जगामध्ये माफ करायला शिका. आणि आपण चुकतच नाही हा भाव मनामध्ये कधी बाळगू नका. दुसऱ्याकडे असे बोट करणं फार सोपं आहे ना, बरोबर की नाही? मुकेच बसले बापा, तुम्ही सिरियस झाले. गुन्हेगार लय असतात, पण कोणी कबूल करत नाही. हे पहा, जीवन जगताना घरातले असो की बाहेरचे असो, असं बोट करणं फार सोपं आहे. त्यांचं चुकते, ते बरोबर नाही, ते असे आहे तर ते तसे आहे. पण हे 4 बोटं आपल्याकडे आहे, ते आपण विसरून जातो. इथे चुकत नाही असं कोण आहे का कोणी? अर्हताला सोडून आणि बुद्धाला सोडून या जगात असं कोणीच नाही आहे की ज्यांच्याकडून चूक होत नाही. कोणत्याही जाती धर्माचे लोक असू द्या, कोणत्याही वयोगटातली लोक असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, धर्मगुरू असू द्या, इथे असं कोणीच नाही आहे की जे चुकत नाही आहे. बिलकुल चुका होतील, चुका होतात, पण वारंवार चुका करता ही कामा नये. आणि जर आपली माणसं असतील, आपले लोक असतील, छोट्या मोठ्या चुका होत असतील, तर त्या चुका आपण कधी कधी पोटातही घालायच्या असतात. म्हणजे समजूनही घ्यायचं असते, माफही करायचं असते. माफी मागणारे पण आपण असलो पाहिजे आणि माफ करणारे पण आपण असलो पाहिजे. तुम्ही माफी मागणारे असाल तर लोक तुम्हाला माफ करतील जेव्हा तुमच्याकडून चुका होतील. होईल की नाही असं? पण माझा झेंडा आणि मग काय झालं, आणि मग काय झालं असे म्हणणाऱ्यापैकी तुम्ही जर असाल, तर वय वाढत 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 गेलं की अगोदर ज्यांनी गाजवलंय त्यांची सत्ता चालल्या जाते, आणि सत्तेवर दुसरे येतात, चाब्या दुसऱ्याच्या हातात जातात घरातल्या, आणि मग ते म्हणतात आता आम्ही बदला घेतो. मग आता हे गणित असंच चालू द्यायचं का? नाही, बिलकुल नाही. असं नाही चाललं पाहिजे. म्हणून म्हातारे लोक असतील, वयस्कर लोक असतील, त्यांनी स्वतःलाही प्रश्न विचारले पाहिजे कधी कधी की आपलं चुकते का बा? आपण टॉर्चर करत राहतो का, नसनस करत राहतो का, पुन्हा पुन्हा चिडवत राहतो का, बोलत राहतो का, नाव ठेवत राहतो का, रागावत राहतो का, चेष्टा करत राहतो का? जर असं बोलत आपल्या बोलण्यामुळे घरात काही बिघडते का, याची तपासणी केली पाहिजे. तुम्ही आया आहात, वडील आहात म्हणून सांगतो तुम्हाला, कारण चुकत नाही असं कोणीच नाही. आणि तरुण जे आहेत, मग ती सून असो, मुलगा असो की कोणी असो, त्यांनी सुद्धा स्वतःला प्रश्न केले पाहिजे, आपण आपल्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांची सेवा करतोय की त्यांना त्रास देतोय? आणि जर त्रास देत असेल तर पृथ्वी कशी आहे? गोल आहे. आज ज्यांना त्रास देतोय जसा, उद्या तुमची औलाद तसाच त्रास तुम्हाला देणार. तुम्ही कोणत्याही शाळेत त्यांना टाका तुमच्या पोरांना, हो
कोणत्याही शाळेत टाका, किती पैशाची नोकरी लागू द्या, जर तुम्ही तुमच्या माता पित्यांना छळत असाल, अपमानित करत असाल, औषधाविना मारत असाल, त्यांना वेळ प्रेम देत नसाल, आपुलकी दाखवत नसाल, तर पृथ्वी गोल आहे. आपले शब्द लक्षात ठेवा. जर तुम्ही दुसऱ्यांना त्रास देताय तर वेळ बदलते आणि तुम्ही त्यांच्या ठिकाणी असता आणि मग आपल्याला त्रास सुरू होतो आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, स्वतःला तपासत राहा. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? लय सिरियस होतात लोक बापा, पण ह्या बुद्धाचा धम्म आहे, ही बुद्धाची वाणी आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आपल्यात बदल करून घेतला पाहिजे. म्हणून भगवंतानं तिसरं तत्व सांगितलं गृहस्थांच्यासाठी की कर्जबाजारी नाही झालो पाहिजे. आपण कुणाचं कर्ज बुडवलं नाही पाहिजे. जर कोणी आपल्यावरती उपकार केले आहेत कर्ज देऊन, जे कोणतं असेल, धान्य असेल, पीक असेल किंवा काय जे असेल, पदार्थ असतील, पैसे असतील, कपडे असतील, ज्यांनी जे जे आपल्याला काही दिलंय त्यांनी तेवढ्या पुरते का होईना उपकार केले की नाही, संकटात साथ दिली की नाही, तर आपण त्यांचं ते जे काही व्याज कर्ज आहे ते चुकतं केलं पाहिजे का नाही? का त्यांना म्हटलं पाहिजे मी देत नाही, जाण तुला काय करायचंय कर. असं म्हटल्यावर मला सांगा, तुम्ही समजा तुमच्या मुलीच्या लग्नासाठी घेतला असेल किंवा कशासाठी जरी घेतला असेल, तर त्यांच्याकडून रोजच्या रोज जर वाईट भाव त्यांच्या घरादारातल्या लोकांकडून निघत असेल तर त्याचा दुष्परिणाम होईल की नाही? बिलकुल होतो. म्हणून आज ना उद्या ना परवा आपण ज्यांनी आपल्यावरती उपकार केले आहे, ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, सहकार्य केलं आहे, तर त्यांचं ते जे काही असेल त्याची परतफेड आपण केली पाहिजे. बघा, गावाकडे आजही मला वाटतं अशा काही गोष्टी घडतात. कोणाकडून वरण भाजी काही जर आणली एखाद्या वाटीमध्ये वगैरे, तर रिकामी वाटी परत देत नाही. माहिती आहे तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणाचं ऋण आपल्यावर असता कामा नये. मग भाजी जर त्या वाटीमध्ये भरून देत असाल किंवा ग्लास असेल, तांब्या असेल, जे काही असेल, तर कोणत्याही प्रकारचं ऋण आपल्यावर असता कामा नये. कर्ज कोणतंही आपल्यावरती असता कामा नये. पैशाचीच गोष्ट नाही केली आहे, लक्षात घ्या तुम्ही. फक्त पैशाचीच गोष्ट केलेली नाही आहे, आपल्यावरती ज्यांनी जे जे काही आपल्याला कुर्बान केलं आहे, दिलं आहे, त्यांना कधी विसरता कामा नये. जसं आई वडील लेकरांवरती उपकार करत असतात ना, मुलं आई वडिलांवरती उपकार करू शकत नाही, सोन्याच्या महालात जरी ठेवलं तरी, पण आई वडील मात्र लेकरांवरती उपकार करत असतात, लहानाचं मोठं करून शिक्षण देऊन, चांगले संस्कार देऊन. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलंय की धर्मगुरू, माता पिता, महापुरुष, संत पुरुष, बुद्ध पुरुष किंवा शिक्षक गुरु हे जे असतात त्यांनी आपल्यावरती उपकार केलेले असतात. त्यांच्या उपकारांची, ऋणाची जाणीव ठेवून आपण त्यांच्या ऋणाची परतफेड केली पाहिजे. आलं लक्षात? जसं की भिक्षू संघ आहे बघा, 2500 वर्षांपासून तुम्हाला बुद्धाचा धम्म शिकवतो की ना जगभरात, तर तुमचं कर्तव्य आहे त्यांना भोजन आदी दान देणे, त्यांना चिवर दान देणे, परिष्काराचं दान देणे, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणे. बाबासाहेबांनी जसं आपल्याला मालामाल बनवलंय, एवढं सर्व काही दिलंय, तर बाबासाहेबांच्या ऋणातून तर मुक्त कोणी होऊ शकत नाही, परंतु त्या ऋणांची, त्या उपकारांची आपण कृतज्ञ राहून जाणीव ठेवली पाहिजे. आणि बाबासाहेबांनी जे जे काही केलंय आपणही समाजाला वेळ दिला पाहिजे, पैसा दिला पाहिजे आणि बुद्धिमत्ता खर्च केली पाहिजे. बाबासाहेबांच्या कामासाठी आपणही घराच्या बाहेर पडलो पाहिजे. नाही तर मी जसं नेहमी सांगतो, बाल्याची माय 10x10च्या खोलीत, आणि समाज बाबासाहेबाचं काम, धम्म आणि मायबाप सगळं गेले म्हणते चुलीत. तुम्ही नाही बापा तसे, पण असे काही काही लोक असतात. म्हणून तिसरी गोष्ट समजली तुम्हाला की कर्जबाजारी असता कामा नये. चौथी आणि शेवटची गोष्ट सांगितली भगवंताने गृहस्थ लोकांच्यासाठी, आपण धार्मिक जीवन जगणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. कसे? धार्मिक जीवन जगणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. आणि धार्मिक जीवन जगणे म्हणजे काय? तर भगवंतानं सांगितलं दैनंदिन जीवनामध्ये पंचशील पालन करणारे असलो पाहिजे, हिंसेपासून आपण अलिप्त राहणारे असलो पाहिजे, चोरी कर्मापासून अलिप्त राहणारे असलो पाहिजे, व्याभिचाराच्या कर्मापासून अलिप्त राहणारे असलो पाहिजे, खोटं बोलण्याच्या कर्मापासून अलिप्त राहणारे असलो पाहिजे, दारू, गांजा, बिडी, तंबाखूपासून अलिप्त राहणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. म्हणजे पंचशीलधारी आपण असलो पाहिजे. आठवड्यातून एक दिवस जे शुक्ल पक्षाची अष्टमी येते, कृष्ण पक्षाची अष्टमी येते, अमावस्येच्या अगोदरचा दिवस येतो, चतुर्थी ज्याला म्हणतात, आणि पौर्णिमेचा दिवस एक येतो. महिन्यातले 4 दिवस उपोषताचे दिवस सांगितले भगवंताने. त्या उपोषताच्या दिवशी अष्टशील आर्य उपोषताचं तुम्ही पालन केलं पाहिजे. आपल्या चॅनलवरती उपोषत म्हणजे काय हे शिकवलेलं आहे, तुम्ही पाहत असाल तर बघा. मेंढ्याई
आपल्याला जॉईंट आहेत तर त्यांच्याकडे व्हिडिओज येतात, तुमच्याकडेही कोणाकडे व्हिडिओज येत असतील तर तुम्ही पहा उपोषित म्हणजे काय. ज्या घरामध्ये उपोषिताचं पालन केल्या जाते माता पित्यांकडून, लेकरा बाळांकडून, त्यांच्या घरामध्ये सुख शांती नांदू शकते म्हणाले भगवान बुद्ध. सुखाच्या नद्या त्यांच्या घरात वाहतात म्हणाले भगवान बुद्ध. कारण धम्माचं आचरण करत असतील तर वाद होण्याचा विषयच नाही ना. तुम्ही विचार तर करून बघा, सील पालन करत असतील घरातले सगळे लोक तर वाद होईल का, भांडण होईल का. पण सगळ्यांनी केलं तर, नाही तर नवरा जाते विहारात आणि बायको घरी भांडण करते, बायको जाते विहारात आणि नवरा घरी आल्यावर भांडण करते. त्याला काय अर्थ आहे मग. पुढं पाठ आणि मागे सपाट होते. काही काही ठिकाणी असंच आहे बघा, म्हणजे महिला जातात आणि पुरुष जात नाही, घरी आल्यावर त्या बिचारीला त्रास देत असतील, कशाला गेली तू एवढा वेळ असते का विहारामध्ये वगैरे वगैरे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं धार्मिक जीवन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये दान पुण्य सातत्याने करू शकलो पाहिजे, धार्मिकता त्याला म्हणतात. सील पालन सातत्याने करू शकलो पाहिजे, धार्मिकता त्याला म्हणतात. ध्यान सातत्याने करू शकलो पाहिजे, घरामध्ये प्रत्येक घरातल्या सदस्याने ध्यान केलं पाहिजे. बघा, मनाच्या शांतीसाठी या जगात जर कोणतं औषध असेल तर ते फक्त आणि फक्त ध्यान आहे. आणि ध्यान म्हणजे काही कुठला जादूटोणा छू मंत्र नाही आहे, चमत्कार नाही आहे. आपण आपल्या घरामध्ये जिथे शांत वातावरण आहे तिथे मांडी घालून बसावं. ज्यांना मांडी घालून बसता येत नाही त्यांनी असं बसावं, डाव्या हातावरती उजवा हात ठेवावा, सरळ शरीर ठेवावं, आपले डोळे बंद करावेत आणि आपला नैसर्गिक श्वास जो आहे सहज श्वास, त्या श्वासाला पाहावं, पूर्ण लक्ष त्याच्यावरती केंद्रित करावं, जेणेकरून मन एकाग्र होईल. मन एकाग्र होण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा, कारण ध्यान एकदाच लागत नाही. आणि जे मन एकाग्र होईल त्या एकाग्र मनातून ते मन निर्मळ झालेलं असते. एकाग्र मन म्हणजे निर्मळ मन आहे. त्या निर्मळ मनातून मग ध्यान केल्यानंतर 5-10 मिनिटे, 15 मिनिटे, अर्धा तास, 1 तास जेवढं तुम्ही बसू शकता एकदम शांत, तेवढं ध्यानाला तुम्ही बसलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपताना सुद्धा तुम्ही ध्यान केलं पाहिजे. ध्यानाचे अनेक फायदे भगवंताने सांगितले बघा. शांत झोप लागते, आकरार विकरार वाईट वाईट स्वप्न पडत नाहीत बघा, प्रसन्न चित्ताने सकाळी जाग येते. आणि म्हणून भगवंताने सांगितलं धार्मिक जीवन त्याला म्हणतात की ज्या घरामध्ये ज्या लोकांकडून ध्यान केल्या जाते, सील पालन केल्या जाते, दान पुण्य केल्या जाते. आणि म्हणून तुम्ही तसं ध्यान कराल तर त्याचा फार फायदा होतो. अर्ध डोकेदुखी तुमची थांबेल, तुमचं डोकं दुखणं थांबेल. तुम्ही करून पहा. पण तूप खाल्या खाल्याच रूप येत नाही हे लक्षात ठेवा. नाही तर आता घरी जाल गेल्यावर 15 मिनिटं अर्धा तास बसाल, भंतेजी तर म्हटले बापा सगळं प्रसन्न होईल, असं होईल तसं होईल, तर तूप खाल्या खाल्यात येईल का रूप. तर त्यासाठी रोज डेली प्रॅक्टिस करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्यावर त्याला यश मिळेल, पण एकदाच प्रयत्न केले आणि यश मिळेल असं नाही आहे. म्हणून रोज रोज, मग तुम्हाला महिन्याला 2 महिन्याला कंटिन्यू करत असाल, रोज करत असाल तर तुम्हाला कुणाला 15 दिवसातून फरक जाणवेल, कुणाला महिन्यातून फरक जाणवेल, कुणाला 1.5 महिन्यातून, कुणाला 2 महिन्यातून फरक जाणवेल. पण 100% खात्री सांगतो मी तुम्हाला, भगवंताच्या वचनावर माझा विश्वास आहे, जे लोक नेहमी नेहमी दान पुण्य करत असतील श्रद्धायुक्त चित्ताने, जे लोक श्रद्धायुक्त चित्ताने 3 रत्नांवर श्रद्धा ठेवून सील पालन करत असतील, पंचशील अष्टशील, जे लोक श्रद्धापूर्वक भगवंताने सांगितलेलं ध्यान करतील, मंगल मैत्री करतील, त्यांना पॉझिटिव्ह सकारात्मक रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जगामध्ये तुम्ही बघा, थायलंड, श्रीलंका, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान यासारख्या असंख्य देशांमध्ये बुद्ध धम्माचं आचरण केल्या जाते, बुद्ध धम्माच्या तत्वानुसार वागल्या जाते. कारण बुद्ध धम्म हा जेवढा वैयक्तिकरित्या आपल्यासाठी सहाय्यक ठरत असतो, तेवढाच सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला सहाय्यक ठरत असतो, साथ देत असतो. म्हणून ह्या 4 गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ठेवता का नाही? होच म्हणता बाप्पा, पण ठेवा खरंच तर लाभ आहे त्याचा. नाही तर बुद्धाच्या ठिकाणी किती महान असले, त्यांचा धम्म त्यांच्या धम्माच्या ठिकाणी कितीही महान असला, त्यांचा संघ त्यांच्या संघाच्या ठिकाणी कितीही महान असला, आणि आपले बाबासाहेब त्यांच्या ठिकाणी कितीही महान असले, तरी त्यांचं महान असणं त्यांच्या ठिकाणी योग्य आहे, सर्वोत्तम आहे. पण त्यांचा फायदा आपल्याला तेव्हाच होईल जेव्हा त्यांचे तत्व आपल्या आचरणात आपण अंगीकार करू. आणि म्हणून तुम्हाला हे सगळं सांगण्याचा खटाटोप हाच आहे की महापुरुषांना डोक्यावर घेणं फार सोपं आहे. महापुरुषाच्या गाण्यावर नाचणं हे तर लयच सोपं आहे.
परंतु महापुरुषांचा विचार आत्मसात करणं, अंगीकार करणं, आपल्या आचरणात आणणं आणि त्यांना अभिप्रेत असलेला बदल स्वतःमध्ये, स्वतःच्या कुटुंबामध्ये घडवणं, आपल्या समाजामध्ये घडवणं हे मात्र अवघड आहे. आणि ते काम आपल्या सर्वांना करायचं आहे आणि ते काम तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि वेळेच्या अभावी मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.